श्रद्धेला मनाचा मुख्य रसायनशास्त्रज्ञ म्हणता येईल. श्रद्धा आणि विचारांच्या मंथनातून जी कंपनं निर्माण होतात, त्यामुळे तुमच्या सुप्त मनात काही आध्यात्मिक तरंगांची निर्मिती होते आणि मग हे आध्यात्मिक तरंग असीमित प्रज्ञेत रूपांतरित होतात. प्रार्थनेच्या वेळी बऱ्याच अंशी असंच घडतं. आपल्या सर्व सकारात्मक भावनांपैकी श्रद्धा, प्रेम या सर्वात जास्त प्रबळ भावना आहेत. या तिन्हींच्या एकत्रीकरणातून तयार झालेला विचार सुप्त मनापर्यंत पोहोचतो. हा विचार आध्यात्मिक तरंगात परावर्तित होतो, ज्यामुळे असीम प्रज्ञेचा प्रतिसाद मिळतो. श्रद्धेचा विकास कसा करावा? आता एक असं विधान समजून घेऊ, ज्याद्वारे तुमच्या मनातील इच्छेची समतुल्य अशा भौतिक वा आर्थिक गोष्टीत रूपांतर करत असताना दिल्या जाणाऱ्या स्वयंप्रेरित सूचनांचं तत्त्व आपल्याला नीट कळेल. श्रद्धा ही एक अशी मानसिक अवस्था आहे, ज्याद्वारे तुमच्या सुप्त मनाला वेळोवेळी सूचना देऊन स्वयंप्रेरित सूचनांचा उपयोग करून इच्छित मानसिक स्थिती निर्माण करता येते. आता तुम्ही ज्या हेतूनं हे पुस्तक वाचत आहात, त्याचा विचार करू. तुमचे अदृश्य विचार वा इच्छा या पैशात रूपांतरित करण्याची तुमची क्षमता वाढवणं, अर्थात श्रीमंत होणं हीच आहे. स्वयंप्रेरित सूचनांसंबंधीच्या प्रकरणातून तुमच्या हे लक्षात येईल की अशा सूचनांचं पालन करून तुम्ही तुमच्या सुप्त मनाला तुम्हाला अपेक्षित असलेलं तुम्हाला नक्की मिळेल असा ठाम विश्वास देऊ शकता. तुमचं सुप्त मन मग त्या दिशेनं कार्यरत होतं आणि त्या विश्वासाचं परिवर्तन श्रद्धेत होतं. मग तुमच्या इच्छेनुरूप तिला मूर्तरूप देण्याची निश्चित योजना तयार होते. श्रद्धा ही अशी मानसिक अवस्था आहे, ज्यात एकदा का तुम्हाला ती 13 तत्त्व समजली आणि उपयोगात आणता आली की स्वयंप्रेरणेनं तुम्ही तिचा विकास करू शकाल. तुमच्या सुप्त मनाला वारंवार आणि निश्चित नेमक्या सूचना देणं ही एकाच स्वयंप्रेरणेनं श्रद्धा विकसित करण्याची प्रचलित पद्धत आहे. माणसात कधीकधी गुन्हेगारी प्रवृत्ती का बळावते, या उदाहरणावरून वरील विधान पूर्णतः समजेल. गुन्हेगारी याविषयी तज्ज्ञ अशा एका प्रसिद्ध व्यक्तीच्या मतानुसार, जेव्हा एखाद्या माणसाचा अगदी पहिल्यांदा जेव्हा गुन्ह्याशी संबंध येतो, तेव्हा तो त्याचा तिरस्कार करतो. तो जर गुन्ह्याशी आणखी थोडा काळ संबंधित राहिला तर त्याला त्याची सवय होते. हळूहळू त्या परिस्थितीचा ताण ते सहन करायला सरावतात आणि मग ती परिस्थिती ते पूर्णपणे स्वीकारतात. त्या परिस्थितीच्या प्रभावाखाली कायमचेच येतात. म्हणजेच कुठल्याही विचारांचा मारा जर तुमच्या अर्धचेतन मनावर वारंवार होत राहिला तर तुमचं सुप्त मन त्याचा स्वीकार करतं आणि त्याप्रमाणे कार्य करतं. तुमच्या मनातील सुप्त विचार तरंग हे त्यांच्याशी सहज जुळणाऱ्या विचारशलाकेत रूपांतरित होतात. याचाच अर्थ जेव्हा तुमच्या भावना, तुमचे विचार जेव्हा तुमच्या श्रद्धेशी एकरूप होतात, तेव्हा तुम्हाला अपेक्षित असलेल्या त्याच कार्यात त्याच रूपांतरित व्हायला सुरुवात होते. जोश, जिवंतपणा आणि प्रत्यक्ष क्रिया हे विचारांना भावनामय रूप देणारे घटक आहेत. श्रद्धा, प्रेम या भावना जेव्हा एकत्रित कार्यरत होतात, त्यावेळेची त्यांची कार्यक्षमता खूपच जास्त असते, जितकी त्या एकट्या असताना नसते. केवळ श्रद्धेशी एकरूप झालेली विचार शलाकाच नाही, तर कुठल्याही सकारात्मक वा नकारात्मक भावनांशी एकरूप झालेल्या विचारशलाकाही सुप्त मनापर्यंत पोहोचतात आणि त्याला प्रभावित करतात. कुणीही पूर्णपणे दुर्दैवी नसते. आपलं सुप्त मन असं नकारात्मक विचारशलाकांचं वहन करतं,
तसंच ते सकारात्मक विचार शलाकांचं वहन करतं. जगातील लक्षावधी लोक जे स्वतःला दुर्दैवी समजतात त्यांच्यावरून वरील विधानाचा प्रत्यय येईल. काही लोक स्वतःला गरिबी, दारिद्र्य, अपयश यांचे बळी समजतात कारण कुठलंही नियंत्रण नसणाऱ्या या नकारात्मक विचारशक्तींवर त्यांचा जास्त विश्वास असतो. तेच आपल्या दुर्दैवाला जन्म देतात कारण हा सुप्त अवस्थेतला नकारात्मक विचार त्यांच्या मनात रुजला की त्यांचं तितक्याच भौतिक सममूल्यात रूपांतर होतं, म्हणजे त्याच ताकदीचे परिणाम मिळायला लागतात. मात्र हे अवश्य लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या गोष्टींबाबत तुमच्या मनात विचार रुजवता तेव्हा ते प्रत्यक्षात येतीलच यावरही विश्वास ठेवा, कारण हा विश्वास वा श्रद्धा तुमच्या मनाला दिशादर्शक ठरते. कदाचित एखादी अशक्यप्राय वाटेल अशी तुमची इच्छा तुमच्या सुप्त मनात रुजवताना त्याला फसवताना कुठलाच अडथळा नसतो. मीही माझ्या मुलाच्या सुप्त मनाला अशाच तर सूचना दिल्या होत्या ना. आपल्या मनाला आवाहन करतेवेळी जणू इच्छित वस्तू आपल्या हातात या क्षणी आहे अशी तुमची भावना असावी. यामुळे ही फसवेगिरी ही खरी वाटेल, म्हणजे जे अशक्य वाटते ते जणू प्रत्यक्षात समोर उभं आहे. इतक्या ठाम विश्वासाच्या ताकदीनं तुम्ही तुमच्या मनाला स्वयंसूचना द्यायला हवी. जर तुम्ही दृढ विश्वास आणि अढळ श्रद्धेसह सूचना दिली असेल तर तुमचं सुप्त मन वास्तवातील उपलब्ध माध्यमांद्वारे त्या आज्ञेचं रूपांतर भौतिक सममूल्यात करेल. सुप्त मनाला देण्यात येणारी आज्ञा श्रद्धेसह कशी द्यायची, ती क्षमता कशी मिळवायची याचं प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्टीकरण केलं. मात्र ही क्षमता मिळवण्यासाठी, तिची ताकद वाढवण्यासाठी सराव अत्यंत गरजेचा आहे. फक्त सूचना वाचून ती क्षमता मिळू शकणार नाही. आपल्या मनाच्या शक्तीला सकारात्मक भावनांचं उत्तेजन, खतपाणी देताना शक्य तितक्या तातडीनं आपल्या मनातील नकारात्मक भावना काढून टाकल्या पाहिजेत. सकारात्मक भावनांनी भरलेलं मन जणू श्रद्धेच्या रुजवणीसाठी उत्तम मशागत केलेली भूमी बनते, कारण अशा श्रद्धेच्या भूमीतच आपलं इच्छांचं पीक रुजतं आणि बहरतं, म्हणजेच आपल्या सुप्त मनाला इच्छेनुरूप सूचना देतं आणि सुप्त मन त्या इच्छा स्वीकारून त्यावर योग्य ती कारवाई करतं. श्रद्धा ही अशी मानसिक स्थिती आहे जिला स्वयंप्रेरणेनं सूचनांद्वारे उत्तेजित करता येतं. आजपर्यंत सर्वच धर्मातील थोर पुरुषांनी, धर्ममार्तडांनी मानवजातीला अमक्या परंपरेवर श्रद्धा ठेवा, या पंथावर, या स्थानावर श्रद्धा ठेवा असं अनेक वेळा सांगितलं. मात्र त्यांच्यापैकी कुणीही ही श्रद्धा कशी ठेवायची हे सांगितलं नाही. श्रद्धा ही अशी मानसिक स्थिती आहे जिला स्वयंप्रेरणेनं सूचनांद्वारे भारित करता येतं असंही त्यांनी कधी सांगितलं नाही. अगदी प्रत्येकाला समजेल अशा सोप्या शब्दात प्रत्येक अश्रद्ध माणसाला सश्रद्ध असं बनवता येईल याची मूलतत्व पाहू, समजून घेऊ. स्वतःवर श्रद्धा ठेवा, त्या शक्तीवर श्रद्धा ठेवा. श्रद्धेची कार्यशैली समजून घेण्याआधी हे लक्षात घ्या की श्रद्धा नावाचं शाश्वत अमृत विचार तरंगांना जीवनशक्ती, क्रयशीलता देतं. हे वाक्य पुन्हा पुन्हा मोठ्यानं वाचा. श्रीमंतीची सुरुवात होण्याचा प्रारंभ बिंदू म्हणजे श्रद्धा. प्रत्येक चमत्कारामागचं रहस्य म्हणजे श्रद्धा, जी विज्ञानाद्वारे उलगडली जात नाही. अपयशावरील यशाचा उतारा म्हणजे श्रद्धा. श्रद्धा या रसायनाचा मूलतत्वाचा जर प्रार्थनेशी सहयोग आला तर अनंत प्रज्ञेच्या प्रदेशात संचारही तुमच्यासाठी सहज शक्य होतो.
श्रद्धेद्वारे मानवी मनातून तयार झालेल्या सामान्य विचारांच्या स्पंदनांचं आध्यात्मिक सममूल्यात परिवर्तन होऊ शकतं. श्रद्धेच्या माध्यमातूनच अनंत प्रज्ञेत सामावलेल्या वैश्विक शक्तीच्या घुसळणीतून मानव तिचा कल्याणासाठी उपयोग करू शकतो. स्वयंसूचनांची जादू. याचं स्पष्टीकरण अगदी सहज सोपं समजेल असं आहे. जे स्वयंसूचनांच्या आवरणाखाली झाकलं गेले. आपण आपलं संपूर्ण लक्ष आता स्वयंसूचना या विषयावर एकाग्र करू. स्वयंसूचना म्हणजे काय, त्याची क्षमता किती अफाट आहे हे आता जाणून घेऊ. प्रत्येक माणूस आपल्या जीवनात वारंवार येणाऱ्या अनुभवांवरच विश्वास ठेवतो. हे एक सार्वत्रिक सत्य आहे. तो अनुभव खरा वा खोटा असला तरीही हेच होतं. वारंवार एखादी असत्य गोष्ट सांगितल्यानं तिचा स्वीकार केला जातो आणि कालांतराने ती असत्य गोष्ट सत्य वाटायला लागते. मानवाचं व्यक्तित्व बनण्याचं मूळ कारण आहे त्याचे विचार. तो जसे विचार करतो त्याच विचारांचा पगडा त्याच्यावर बसत जातो. माणूस एखादा विचार प्रयत्नपूर्वक आपल्या मनात रुजवतो, त्यांना सद्भावनेचं खतपाणी घालतो, आपल्या भावनांबरोबर संलग्न करतो. ते विचारच त्याची हालचालीची दिशा व नियंत्रण ठरवतात आणि तशीच त्याची कार्यशैलीही असते. सत्यासंबंधीचं एक महत्त्वपूर्ण विधान जाणून घेऊया. भावनांच्या संवेदना ज्या विचारांशी जोडल्या जातात ते विचार चुंबकीय शक्तीचं रूप घेतात आणि संबंधित विचारांना आपल्याकडे आकर्षित करतात. असा चुंबकीय स्पर्श झालेल्या विचारांची तुलना सुपीक जमिनीतल्या बीजाशी करता येईल. बीज लावताना ते एकच असतं. पुढे ते अंकुरतं, वाढतं आणि लक्षावधी पटीत वाढत जातं. एका बीजापासून लक्षावधी बीजरूपं निर्माण होतात. तुमच्या मनात पूर्वीपासून वसलेल्या कल्पनांशी संवादी अशा विचार कंपनं मानवी मन आकर्षित करतं. आपल्या मनात वसणारे हेतू, विचार, कल्पना वा योजना आपल्याच समान गोत्रीय विचारांना आपल्याकडे खेचून घेतात. या व्यक्तीच्या विचारांवरच वर्चस्व प्रस्थापित करतात, त्याच्या मनाला उत्तेजना देतात. आता आपल्या मूळ मुद्द्याकडे वळू आणि तो म्हणजे आपल्या कल्पनेचं, योजनेचं वा हेतूचं मूळ बीज मनात रुजवण्याचा. एखाद्या विचाराचं पुन्हा पुन्हा आवर्तन, पुनरुच्चार केल्यास तो हळूहळू तुमच्या मनात रुजायला सुरुवात होते. म्हणूनच तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या एखाद्या विचाराचं पुन्हा पुन्हा उच्चारण करत राहा. ते विधान अथवा तो विचार लिहून काढा आणि मोठमोठ्याने वाचा, जेणेकरून तो विचार वा विचारांची कंपनं तुमच्या सुप्त मनात खोलपर्यंत पोचतील. तुमच्या मनातले नकारात्मक विचार बाजूला करा आणि तुमच्या मनाला आयुष्याला योग्य वळण लावण्याचं, शिस्त लावण्याचं प्रशिक्षण द्या. आपल्या मनात असलेल्या सर्व सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचं विश्लेषण केल्यास तुमच्या लक्षात येईल की नकारात्मकतेवर मात करणं वा जीवनाला शिस्त लावण्यातला सर्वात मोठा अडथळा म्हणजे तुमच्यातली आत्मविश्वासाची उणीव. आपण हे करू शकू असा आत्मविश्वास आपल्यात नसणं. मात्र आपल्या मनात योग्य त्या प्रेरक सूचना देऊन आपण आपल्यातल्या भीतीचं रूपांतर धैर्यात करू शकतो. म्हणूनच या तत्वाचा वापर करून मनन करून शोधलेल्या प्रेरक विचारांच्या अशा काही ओळी तुम्ही कागदावर लिहून काढा. वारंवार त्या वाचा, त्यावर विचार मंथन करा आणि आपल्या कार्यशैलीचा तो एक सहज भाग होण्यापर्यंत त्या सतत आत्मसूचनेद्वारे तुमच्या मनावर बिंबवत राहा. आत्मविश्वासाचं सूत्र. माझ्या जीवनाच्या निश्चित उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याची माझ्यात क्षमता आहे हे मला ठाऊक आहे.
ही क्षमता प्राप्त करण्यासाठी जी चिकाटी गरजेची आहे त्यासाठी मी स्वतःला नेहमी प्रोत्साहित करेन आणि त्याच पद्धतीत कार्यरत राहण्यासाठी सदैव वचनबद्ध राहील. मला हे माहीत आहे की माझ्या मनात ज्या विचारांचं प्राबल्य असतं ते विचार एखाद्या बाह्य चमत्कारी भौतिक क्रियेचं रूप घेतात आणि हळूहळू तेच रूप धारण करतात. मी स्वतःला ज्या रूपात व्यक्तिमत्वात बघू इच्छितो त्या प्रकारच्या विचारांवर किमान अर्धा तास लक्ष केंद्रित करेन. त्यामुळे मला हव्या असलेल्या वा मी इच्छित असलेल्या त्या व्यक्तित्वाचं स्पष्ट मानसिक रूप माझ्या मनात साकार करू लागेल. मला याची जाणीव आहे की माझ्या मनातील ठाम अशा इच्छेला जर मी स्वयंसूचनांद्वारे प्रेरित केलं तर माझं ईर्षिप्त नक्कीच साध्य होईल. त्यासाठी ज्या आत्मविश्वासाची गरज आहे त्याचं विकसन करण्यासाठी मी रोज किमान 10 मिनिटांचा वेळ त्यासाठी राखून ठेवेल. मी अतिशय स्पष्ट शब्दात माझ्या जीवनातील मुख्य उद्देश लिहून काढला आहे. ज्या उद्देशप्राप्तीसाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास विकसित होईपर्यंत मी अथक प्रयत्नशील राहील. सत्य आणि न्यायाच्या मार्गाने मिळवलेली स्थिती वा संपत्ती ही चिरकाल टिकते. असत्य वा अन्यायाच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती या स्थितीत फार काळ टिकू शकत नाही. म्हणूनच सर्व संबंधांना लाभदायक नसेल असा दुःखदायक ठरणारा कुठलाही व्यवहार मी करणार नाही. यशप्राप्तीसाठी मी योग्य ते उचित असे मार्ग अवलंबेल आणि लोकांचं सहकार्य मिळवेल. दुसऱ्यांची सेवा करण्याच्या माझ्या कर्तव्य तत्परतेनंच मी इतरांना माझ्या कार्यातील सहभागासाठी प्रवृत्त करेल. मी या जगात प्रेमाची भावना वाढवेन आणि द्वेष, हेवा, मत्सर, स्वार्थ, तुसडेपणा हे दुर्गुण नष्ट करण्याचा प्रयत्न करेन. कारण इतरांबद्दल असलेली नकारात्मक वृत्ती मला कधीच फलदायी ठरणार नाही. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मी त्यांच्यावर असे आपसातातले संबंध निर्माण करण्यासाठी मी मदत करेन. तसेच मी स्वतःवर देखील विश्वास ठेवेल. आत्मविश्वास वृद्धिंगत होण्याची ही योजना मी मनापासून स्वीकारेल, ती मुखोद्गत करेल आणि ती स्वहस्ताक्षरित करेल. या कार्ययोजनेचा मी दिवसातून किमान एकदा मोठ्याने उच्चार करेल जेणेकरून ती हळूहळू माझ्या मनात खोलवर मुरेल. माझ्या कृतीवर, विचारांवर प्रभाव पडेल आणि मी एक यशस्वी व्यक्ती होईल. ही योजना प्रत्यक्षात आणण्याचा सृष्टीचा एक नियम आहे. मात्र तो कसा काम करतो याचं स्पष्टीकरण आजपर्यंत कुणालाही सांगता आलेलं नाही. या नियमाला काय विशिष्ट नाव द्यायचंय तेही अजून कळलेलं नाही. मात्र तो नियम वा त्यातील शक्ती जर तुम्ही सकारात्मक दृष्टीने वापरलीत तर तुम्ही यश, कीर्ती यांचे धनी होऊ शकता. मात्र त्या शक्तीचा नकारात्मक वापर हानी करतो, विनाशास कारणीभूत होतो. याच विधानात दडलेला महत्त्वाचा आशय हाच आहे की अपयशानं खचून गेलेले लोक आपलं उर्वरित आयुष्य गरिबीत, दुःख आणि निराशेत घालवतात. कारण ते या शक्तिशाली अशा स्वयंसूचनेच्या तत्वांना नकारात्मकतेने वापरतात. यातून मी बाहेर पडूच शकणार नाही असे त्यांचे निराशावादी विचार मनात खोलवर रुजत जातात आणि हळूहळू तशी फळं मिळू लागतात. नकारात्मक विचारांची आपत्ती. आपल्या सुप्त मनाला विघातक विचार वा विधायक विचार यांच्यातला कुठलाही भेद कळत नाही. आपण त्याला विचारांचं जे खाद्य पुरवतो त्या विचारांनुसारच ते कार्य करतो.
जर तुम्ही त्यांच्यापर्यंत एखादा भयंकर वा नकारात्मक विचार पोहोचवला तर त्याची प्रतिक्रिया तितक्याच तातडीने येते. तीच गोष्ट सकारात्मक विचारांबाबतही घडते. विजेचा सकारात्मक वापर करून कारखान्यातील अजस्त्र अशी यंत्रसामग्री चालते आणि मानवाचं आयुष्य सुखी करणाऱ्या अनेक उपयुक्त साधनांची निर्मिती होते. मात्र तिचा चुकीचा उपयोग केल्यास विजेच्या प्रवाहाचा स्पर्श झाल्यामुळे अनेक जीवांचा बळी गेल्याच्याही घटना घडतात. या स्वयंसूचनांच्या तत्वाचंही अगदी तसंच आहे. त्या तत्वाच्या उपयोजनावरच तुम्ही आयुष्यात शांतता, समृद्धी वा संपन्नता मिळवणार की दुःख, अपयश वा मृत्यूच्या दरीकडे वाटचाल करणार हे ठरत असतं. तुम्हाला तो नियम व त्याची शक्ती यांची कितपत व कशी माहिती आहे व तिचा तुम्ही कसा उपयोग करता यावरच सगळं अवलंबून असतं. जर तुमच्या मनात तुमच्या क्षमतांबाबत अविश्वास असेल, शंका असतील, निसर्गाच्या शक्तीबाबत किंतु असतील तर तुमच्या सुप्त मनापर्यंत त्याच लहरी जातात आणि तुमच्या कार्याचे परिणामही तुम्हाला तसेच मिळतात. ज्याप्रमाणे खोल समुद्रातील वाऱ्यावर चालणारं एखादं शिडाचं जहाज वारा ज्या दिशेनं वाहील तिकडे जातं, त्याचप्रमाणे तुमच्या मनातील विचार हेच विचार तरंग कधी तुम्हाला यशाच्या शिखराकडे नेतात तर कधी अपयशाच्या खाईतही लोटतात. शेवटी तुमच्या आयुष्याला दिशा देणं हे तुमच्याच विचारांवर अवलंबून आहे.